सरकारांचा विजय असो. काय रे राणा, कर्ज घ्यायला आलास काय? नाही सरकार, औषध घ्यायला आलोय. औषध? काय त्रास आहे तुला? कसलाच रोग नाही तुला. जरा दमाने धावपळ कर, म्हणजे पाय सोडणार नाहीत. मी औषध लावतो. हा, जय खंडोबाराया. तुम्ही इथे आलात आणि आम्ही पडक्या घरी गेलो होतो तुम्हाला शोधत. यमुनाच्या लग्नाची तिथी ठरली का? तुमच्या कृपेने तीही लवकरच ठरेल साई. आता तर माझ्या मुलाला इंग्रज सरकारकडे पोलिसाची नोकरी मिळाली आहे. अल्लाह मालिक. बऱ्याच दिवसांपासून विचार करतो की तुम्हाला काही भेट द्यावी, पण कळत नाहीये की तुम्हाला नक्की काय द्यावं. एक तांब्याभर पाणी. पाणी देऊ शकता? हो. भवसागर तारी हर संकट हारी, हे कृपा सिंधु हे अमृत बिंदू, हे यति अवतारा बस तुझा सहारा. परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभंकर साईराम. तुमच्या उपचारांची पद्धत पाहून गावकरी फारच आश्चर्यचकित असतात साई. माती, पाणी, पानं, कोणाला काहीच समजत नाही बघा की तुम्ही हे सगळं कसं करता. अजून सांगायचं झालं तर गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की साईंचे उपचार फक्त साईच करू शकतात, इतर कोणालाही जमायचं नाही ते. उपचार फक्त औषधाने कसा होईल म्हाळसापती? उपचार करणाऱ्याच्या मनात काय चाललंय ते महत्वाचं आहे. उपचार करण्यामागची त्याची भावना काय आहे हेही महत्वाचं आहे. जर विद्या आणि भावना एकत्र आल्या तर काहीही शक्य आहे. आग होते का? खाज? नाही, काहीच नाही. हे एवढेच आहेत की वाढतायत? नाही, आधी लहान होते, आता वाढू लागलेत. अजून कुठे कुठे आहेत? हातावर, पाठीवर, पोटावर आणि पायावर. माझी बायको म्हणते की मी जास्त भाज्या खात नाही ना म्हणून होतंय हे. रोगाचं कारण माहित असेल तर मग उपचार का नाही केला? इथे येण्याचे कष्ट का घेतलेस तू? खाली प्रत्येकास वैद्य बनायचं असतं. म्हणता
कळतंय का? उठ उठ, घराबाहेर जाऊन उभा राहा. जा. अरे उभा का आहेस आता? ऐकलं नाहीस का सरकार काय म्हणाले? घराबाहेर जाऊन उभा राहा. लवकर. पंता, तू त्याच्या सदऱ्याला हात लावला होतास. हात धुवा आधी. मी तुला म्हणालो होतो ना राणा, घराच्या बाहेर जाऊन उभा राहा. जा. अजून बाहेर. मला झालंय काय? काही काळजी करायचं कारण नाही ना? कुटुंबात किती माणसं आहेत तुझ्या? काय? मी फक्त एकदाच प्रश्न विचारतो राणा. 5 जण. मी, माझी बायको, माझा भाऊ, वहिनी आणि त्यांचा मुलगा. प्रेम करतोस तुझ्या कुटुंबावर? जीवा पलीकडे करतो सरकार. आणि शिर्डीवर? शिर्डीवर प्रेम करतोस? इथंच जन्म झालाय माझा, इथंच घर आहे माझं. जसा मी माझ्या कुटुंबापासून वेगळा राहू शकत नाही, तसं मी शिर्डीपासूनही दूर राहू शकत नाही. आता राहावं लागेल. शिर्डी आणि तुझ्या कुटुंबापासून दूर राहावं लागेल तुला. नाही, समजलो नाही. हे अंतर पाहतोयस राणा? हे अंतर तुझ्या रोगामागचं सत्य आहे. आणि हा एक असा रोग आहे ज्यात तुला सर्वांपासून दूर राहावं लागेल. कारण जो कोणी तुझ्या जवळ येईल तो ह्या रोगाची शिकार होईल. पण का सरकार? मागे मागे. असा कोणता रोग आहे हा? कुष्ठरोग. नाव तर ऐकलं असशील ना राणा? तुझं हे पूर्ण शरीर हळूहळू सडू लागेल. दुर्गंध येईल तुझ्या शरीरामधून. हे तुझी बोट, हे तुझं नाक, कान सगळं सडू लागेल. घृणा असेल सर्वांच्या मनात तुझ्याबद्दल. जेव्हा वेदना होतील तेव्हा कोणी औषध लावायलाही येणार नाही. हा एक असा रोग आहे ज्याच्याबद्दल कोणाच्याही मनात दया नसते. आणि राणा, हे तुझे गेल्या जन्मीचे पाप आहे, गेल्या जन्मीचे कर्म आहे, जे या जन्मी तू अशा प्रकारे भोगत आहेस. माझ्यापाशी काही उपचार नाही या रोगाचा. आणि जर माझ्या पाशी नसेल तर समज की कोणाही पाशी नाही.
रोगाच्या उपचारासाठी मनात सेवाभाव असेल, रोगाप्रती संवेदना आणि रोग्याप्रती आदर, तर प्रत्येक रोग बरा होतो. मुलांनो, थोड्या वेळात वर्ग सुरू होणार आहे. नमस्कार गुरुजी. अरे, तू उभी का आहेस? आत येऊन बस ना. कुठे बसू? जिथे तुला हवं तिथे. आता ही तुझी शाळा आहे, तुझा वर्ग आहे हा. यांच्यासोबत बसल्याने यांना वाईट तर वाटणार नाही ना? गुरुजी, मीही जिथे हवं तिथे बसू शकतो का? का नाही, अवश्य. हे तर विसरलेच मी. मी गुळ आणलाय, सर्वांना देऊ? ठीक आहे, दे सर्वांना. म्हणजे तुम्ही द्या गुळ. गुरुच्या हातून मिळणं म्हणजे आशीर्वाद असतो ना? बरं, आण. तुला कोणी दिला हा? माझ्या साईंनी. माझे साईं. काहीतरी आहे साईंमध्ये. जो कोणी त्यांना भेटतो त्यांना आपला मानू लागतो. साई आहेतच तसे, मित्रांसारखे. बरं, साईंनी काहीतरी शिकवलंय मला. काय शिकवलं? दिवसाची सुरुवात करण्याचा मंत्र. ऐकवू? हो हो, ऐकव ना. इथे येऊन ऐकव. सगळे आधी हात जोडा आणि माझ्या सोबत म्हणा. ओम ओम असतो मा सद्गमय, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांतिः. ओम शांति शांति शांतिः. ओम शांति शांति शांतिः. तुझं कुटुंब आणि शिर्डी पासून दूर राहावं लागेल तुला राणा. हा दुरावा पाहतोयस राणा? हा दुरावा तुझ्या रोगामागचं सत्य आहे. राणा, तुझं हे पूर्ण शरीर हळूहळू सडू लागेल. घृणा असेल सर्वांच्या मनात तुझ्यासाठी. माझ्यापाशी काही उपचार नाही या रोगाचा. आणि जर माझ्या पाशी नसेल तर समज की कोणाही पाशी नाही. हर त्या कठीण घडीला स्मरले तुला रे,
हर वाट चुकल्या जीवा मार्ग दावला रे, तूच साई भक्त जनाना नेशी तिराला रे, थोर तुझा महिमा साई गुणी जाणला रे. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. वहिनी, हे काय करताय तुम्ही? हे इथं नाही राहणार तर मग कुठं जाणार? तुम्हाला याच गोष्टीची भीती आहे ना की ह्यो रोग पसरू नये म्हणून मी घेते ना याची जबाबदारी. घरातलं एखादं कोपरा बी चालल, यांचं जेवण खान सगळं वेगळं बनवीन मी. डोळं वटारून काय बघताय? तुम्ही स्वतःहून इथनं निघून जायला पाहिजे होतं. पण तुम्हाला तिथं लाजच नाही ना की तुमची बायको ही तर तुमच्यासाठी विनवण्या करते. आणि लाज वाटणार तरी कुठनं? कुलकर्णी सरकारनं सांगितलेल्या गोष्टींचं सुतक पडलंय ना तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या या सुतकात आम्ही तुमच्या सोबत नाही आहोत. तेव्हा गुमान हे समद गोळा करा आणि बाहेर वया घरातनं. आत्ताच्या आत्ता बाहेर वा. वहिनी, रोग झाला म्हणून नाती बदलतात होय कधी? वहिनी, माहित नाही कुठल्या पापांची शिक्षा भोगतोय मी ह्या रोगाच्या रूपानं. पर शिक्षा भोगायची शिक्षा तर देऊ नका मला. असल्या अवघड येळेला घरच्यांची सगळ्यात जास्त गरज असते ना माणसाला. दादा, तू का नाही सांगत काही? दादा, तिथंच थांब. हा दुरावा पाहतोयस ना राणा? हा दुरावाच तुझ्या रोगाचं सत्य आहे. वहिनी, तुम्ही एक वार डोसकं शांत ठेवून विचार करा. नाही, मला काय बी सांगू नगस. आणि तुला तुझ्या नवऱ्याची एवढीच काळजी असेल ना तर तू बी तोंड काळ कर तुझ्या नवऱ्या संग. चल कावेरी. जा की आता, तुझा नवरा बोलवतोय ना. आणि तुझ्यापेक्षा जास्त त्याची काळजी कोण घेणार? जा की. चलाव, तू बी आज चल रे. काय झालं कावेरी? चल की.
एक साडीवाला माझ्या ओळखीचा होता. तो बाजारात दुकान लावणार आहे. त्याच्याकडनं घेतल्या मी तुझ्यासाठी. घे, ठेव ही. तू माझ्यापासून लपू शकतोस, पण तुझ्या वेदना माझ्यापासून लपू नाही शकत. तुझा त्रास माझ्यापर्यंत पोहोचतोय. लपायचंच होतं तर थांबलासच का? काय झालं? तुझ्या हातावर या जखमा कसल्या? चल आत चल. तुझ्या हातांवरच्या जखमांपेक्षा जास्त वेदना तुझ्या मनाला होत आहेत. मनावरचं ओझं हलकं करून टाक. इतक्या रात्री बोलावून घेण्या इतकं काय काम निघालं असेल सरकारांचं? त्या माधवला तर काढून टाकत नसतील ना? पंताजी काय झालं, काही बोलतच नाही तुम्ही? सरकारांचा विजय असो. काय झालं सरकार? काही अडचण? हरिओम. हसू येतंय आम्हाला आमच्याच विचारांचं. भय जे असतं ना अंतापंता, विवेकाचा शत्रू, विचारांचा नाशक बनवू शकत. जसं की आज झालं. राणा आणि त्याच्या रोगाच्या भयाने जणू कुलकर्णी सरकारांची सारासार विचार करण्याची शक्तीच नष्ट करून टाकली. जा, राणाच्या घरी जा तुम्ही.
हरिओम. त्याला स्पर्श करायला सांगत नाहीये मी. केवळ एक समाचार द्यायचा आहे त्याला. समाचार? समाचार. त्याला जाऊन सांगा की संपूर्ण शिर्डीमध्ये त्याच्या रोगावर उपचार करण्यास पात्र केवळ एकच व्यक्ती आहे. हो, प्रतीक्षा केलीये मी, पण आता वाटतंय की जणू माझ्या हाती ब्रह्मास्त्र आलं आहे. कोणीतरी म्हटलंच आहे, परमेश्वराच्या दरबारी न्याय होतो, अन्याय नाही. इंग्रज सरकारमुळे तुझ्या सोबत मी काहीच करू शकलो नाही. माझे हात बांधलेले होते. ज्यांना तू भक्त बनवू पाहत होतास तेच तुला धक्के मारून हाकलवून लावतील इथून. हरिओम. दादा, थांबा. साई कुठं राहतात तुम्हाला माहिती आहे का? साई? हो, ते वैद्य आहेत ना, ज्यांच्याकडे कोणत्या बी रोगावरचा इलाज असतो. त्यासनी शोधतोय मी. कुठं असतात ते? हे तर इप्रितच म्हणायचं. मला वाटलं की ज्यांची प्रसिद्धी लांब लांबच्या गावात पसरली आहे त्यांना इथं शिर्डीत सगळीच माणसं ओळखत असतील. बरं, मला सांगा, पडकं घर कुठं आहे? मी ऐकलंय रात्रीचं तिथंच असतात ते. तुम्ही इथलंच आहात ना? मी तर असं ऐकलंय की साई मरणाऱ्या माणसाला बी जिवंत करतात. वय, प्रत्येक घातक रोगावर एकच औषध आहेत साई. अन समध्या जीव घेण्या रोगापासनं सुटकेचा निश्वास आहे साई. म्हणून तर लोक हळूहळू इथल्या कुलकर्णी सरकारसनी सोडून साईंवर विश्वास ठेवू लागलेत. असू द्या, म्याच शोधतो त्यांना. मला वाटतंय तुमचं काम झालंच समजा. चल चल चल. सरकार, सगळं सामान आलंय बघा. काय ठरलं चिऊ? दादा, त्याच्या गावी काहीही चांगलं नाहीये. आणि त्याचं घर, त्याच्याहून जास्त थाटात तर तुझे अंताजी पंताजी राहतात. मी समजू शकतो चिऊ, परंतु तुझा संस्कृत अध्यापक पती राहील का इथे येऊन कायमचा? जर त्याची काही हरकत नसेल तर मी तुम्हा दोघांना आजीवन सांभाळू शकतो चिऊ. परंतु तुला ठाऊक आहे तू किती स्वाभिमानी आहे ते. हा प्रस्ताव स्वीकारायचा नाही तो. मग यावरती उपाय काय दादा? काही समस्यांचं समाधान स्वतः शोधावं लागतं चिऊ. मीही असंच शोधलं आहे समाधान माझ्या समस्येचं. तो ढोंगी वैरागी आहे ना, त्याचे फार दिवस शेष नाही राहिले शिर्डीमध्ये. खरंच? कसा? काय केलंयस तू? बाई काय म्हणते, सांगा हिला आम्ही काय केलंय ते.
दिसला का तो कुष्ठरोगी तुम्हा दोघांना? आपण काम सांगावे आणि आम्ही ते करू नये असे कधी झाले आहे का? आतापर्यंत त्याची खात्री पटली असेल की कुणी त्याच्यावर उपचार करू शकत असेल तर ते आहेत साई. अरे पहिल्यांदाच तुम्ही दोघांनी योग्य काम केले आहे. सरकार मागच्या वेळीही असंच म्हणाले होते की पहिल्यांदा योग्य काम केलंय. नेहमी असंच म्हणतात. सरकारांकडून बक्षीस मिळवणं स्वप्नाचं राहणार बहुतेक. कसला विचार करताय? काही नाही सरकार. काही समजलं? नाही. त्या कुष्ठरोग्याचा आपल्या इलाजासाठी साईंवर विश्वास ठेवणं त्याने काय होणार आहे? समजावतो. नाही. तुला आणि शिर्डीला एकत्रच समजावे ना आता. हरिओ. भिक्षा दे माई. अल्लाह मालिक. भिक्षा दे माई. राम तुमचं भलं करू. भिक्षा दे माई. अल्लाह रक्षण करो. पोहे. गरीब माणूस, गरीब वृत्ती. चिव चिव ऐक तर. काही हवंय? हा नाही. विश्वनाथराव म्हणत होते चिवशिवाय घर खूप शांत शांत वाटतंय. मला माहितीये माझं इथे राहणं तुला आवडत नाहीये, परंतु माझं दुःख तुला कधीच नाही कळणार. असं काही नाहीये चिवताई. चिवताई चिवताई ऐका ना. चिवताई. चिवताई जरा ते जरा असंच. तिला तर भेटायचंही नाहीये मला. तिने एकदा विचारलंही नाही मला की तिच्याशिवाय मी कसा राहिलो. पत्नीची नाराजी ही काही काळासाठी असते.
कारण तिला ठाऊक असतं की तिचे पती तिच्यावर किती प्रेम करतात. तुमची आणि सरकारांची गोष्टच वेगळी आहे. सुखी दाम्पत्याचं जिवंत उदाहरण आहात तुम्ही दोघेही. किती सुख, किती स्नेह, किती प्रेम आणि किती सन्मानाने कुलकर्णी सरकारांनी आपणा सांभाळलं आहे. कदाचित त्यांच्या तुलनेत मी काहीच नाहीये. सौभाग्यशाली असतात ते पती पत्नी ज्यांच्या नात्यात प्रेम आणि भांडणं दोन्हीही असतात. पण आमच्या नात्यात असं काहीच कधीच घडलं नाही. कदाचित काही चुका मीही केल्या. मी आधीच यायला हवं होतं इथे. तुम्ही जेव्हा नाराज होता तेव्हा सरकार त्या क्षणी येत असतील ना तुम्हाला समजवण्यासाठी. जा आता. तुम्हाला चिवताईंची समजूत घालावी लागेल. साई कुठं राहत्यात तुम्हाला माहितीये का? साई? हो, ते वैद्य आहेत ना, जे कुठल्या बी रोगावर इलाज करतात. साई, 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 तुमच्या कृपेने माझा मुलगा जीवा एकदम बरा झालाय बघा. आणि कुटुंबात पुण्यांदा जोडला गेलाय. आणि आता तर जीवानं घराची डागडुजी एकदम बरोबर केली बघा. साई, तुम्हासनी एक विनंती आहे. आमच्या छोट्याशा घरात एक खोली तुमच्यासाठी बनवली बघा. आता तुम्ही तिकडच येऊन राहा. आम्ही तुमची काळजी घेऊ. चला ना. हिथं असल्या पडक्या घरात का? आणि इकडं तर भिंती पण नाहीयेत. भिंतींची गरजच काय आहे मंगळू? भिंती असल्या की अंतर वाढत जातं. आणि माझं जीवन तर तशा सगळ्या भिंती पाडण्यासाठी आहे. अंतर नाहीसं करण्यासाठी समर्पित आहे. आणि माझ्या या पडक्या घरात कुणीही कधीही येऊ शकतं माझ्याजवळ. विना दार वाजवता, परवानगी शिवाय. मी इथेच बरा आहे मंगळू. राम तुझं भलं करोत. खरंच सगळेजण तुमच्याबद्दल खरं बोलतात. तुम्ही वैद्यही नाही, तुम्ही साई आहात. माझे साई. अल्लाह मालिक.